काय मग स्नेहिल, काय वाटतं, काय मिळेल मुंबईकरांना? काय होऊ शकतं श्वेता? निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आश्वासनांची खैरात होईल. हो, आणि जसा केंद्राचा अर्थसंकल्प झाला, देशवासियांना थोडीफार आश्वासनं थोडीफार नाही, देशवासियांना करामध्ये सवलत दुप्पट मिळाली. आणि आता मुंबईच्या या अर्थसंकल्पात काय होतं हे बघायचं आपल्याला. आणि नेमकं मुंबईकरांच्या वाट्याला काय मिळतं ना, हे फार गरजेचं आहे. कारण खूप पिचलेला आहे मुंबईकर. कारण सकाळी येता येताच मी खूप धक्के खात आलेलो आहे. हो, आणि म्हणूनच सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे. पाहूयात. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचंच लक्ष आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार हा प्रश्न आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात 27,251 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 5,000 कोटी रुपयांची वाढ करून अर्थसंकल्प 32,500 कोटींवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र गेल्या वर्षी बजेटमधील केवळ 37% रक्कम खर्च करण्यात आली. रस्ते विभाग 2017-18 62.5%, 2018-2019 51.4%, मलनिस्सारण 2017-18 70.9%, 2018-19 89.4%, पूल विभाग 2017-18 57.2%, 2018-19 39.8%, घनकचरा विभाग 2017-18 19.1%, 2018-19 22.8%, आरोग्य विभाग 2017-18 41.64%, 2018-19 34.65%, उद्यान विभाग 2017-18 37.54%, 2018-19 16.81%. जेवढं काम तेवढेच पैसे असं धोरण प्रशासनानं ठरवलं. मात्र अनेक विभागांमध्ये तरतूद केलेल्या रकमेपेक्षा अर्धीच रक्कम खर्च झाली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केलाय. 1,000 कोटीच्या कमी बजेट 27,000 कोटीच्या जेव्हा बजेट आलेले आणि कमिशनरने जे बजेट स्टँडिंग कमिटी आणि हाऊसमध्ये जे दर्शवले होते त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की वास्तविक बजेट, आणि वास्तविक बजेटमध्ये फक्त 37% तुम्ही त्याचे काम करायच्या. त्यामध्ये कुठे ना कुठे असं दिसत आहे की ते बजेट जे गेल्या वर्षी जे सांगितलं आहे ते बजेट फुगवलेलं बजेट. सार्वत्रिक तसंच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजपा मुंबईकरांवर सवलतींची काय खैरात करतायत याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. या बजेटमध्ये काय असेल हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिवसेनेच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी 3,000 कोटींची वाढीव तरतूद केली जाईल. याआधी 12,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती. 7व्या वेतन आयोगासाठी 1,000 ते 1,200 कोटींची वाढीव तरतूद. याशिवाय आरोग्यासाठी 4,500 कोटींची तरतूद, नागरी सुविधांसाठी 9,430 कोटी, शिक्षणासाठी 2,500 कोटी, पुलांसाठी 550 कोटी, रस्त्यांसाठी 1,200 कोटी, मलनिस्सारण 650 कोटी. एकूण बजेट अंदाजे 32,500 कोटी रुपये. केंद्र सरकारच्याच पावलावर पाऊल ठेवत सर्वांना दिलासा देताना कोणतीही नवीन करवाढ यात सुचवली जाणार नाही अशी शक्यता आहे. सुरुवात झालेली याही वर्षी रिअलिस्टिक बजेट देतील. त्यामध्ये निश्चितपणे वाढ असेल, पण ती वाढ कोणत्या प्रस्तावांच्या आणि कोणकोणते जे आपण जे आता प्रोजेक्ट उभे करतो जेणेकरून आपल्याला माहिती असेल की कोस्टल रोड आहे, हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यानंतर सायकल ट्रॅक्स आहेत, त्या ते गोरेगाव लिंक रोड आहे, जोगेश्वरी मुलुंड लिंक रोड आहे. म्हणजे ज्या असे मोठे मोठे ज्या प्रपोजल आपण घेतलेले आहेत, प्रोजेक्ट जे घेतलेले आहेत, हे प्रस्ताव या मुंबईकरांच्या माध्यमातून मंजूर करून मुंबईकर नागरिकांना त्याची सुविधा मिळावी अशा पद्धतीचा आमचा विचार असून उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये जे काय असेल तो सुद्धा रिअलिस्टिकच असतो. देशातील सर्वात श्रीमंत स्वायत्त संस्था असलेल्या या महापालिकेची गुंतवणूकही तेवढीच मोठी आहे. विविध बँकांमध्ये 75,538 कोटींच्या ठेवी असून त्यावर वर्षाला कोट्यवधी रुपयांचं व्याज पालिकेला मिळत आहे. मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबईकर नागरिकांना नजरेसमोर ठेवून
प्रदूषणमुक्त मुंबई कशी करता येईल, कचरामुक्त मुंबई कशी करता येईल आणि वेगवान मुंबई कशी करता येईल या दृष्टिकोनातून शिवसेनेने वचननाम्यामध्ये जी वचनं दिली होती त्या वचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, प्रयत्नशील आहोत आणि तशा प्रकारची तजवीज अर्थसंकल्पामध्ये केली जाणार आहे. वाढती लोकसंख्या ही मुंबईची खरी समस्या आहे. त्यामुळे नागरी सुविधा अपुऱ्या पडतायत. मात्र दुसरीकडे रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाल्यानं पालिका भ्रष्टाचाराची बजबजपुरी असल्याचंही आता अधोरेखित झालंय. त्यामुळे करदात्या मुंबईकरांच्या पदरी या अर्थसंकल्पातून नेमकं काय पडणार हेही लवकरच स्पष्ट होईल. देशाचं आर्थिक बजेट जाहीर झाल्यानंतर त्यातून स्पष्ट झालं की निवडणुकीचा परिणाम त्यावरती दिसून येत होता. आता उद्या मुंबई महापालिकेचं बजेट जे आहे ते जाहीर होत आहे. त्यामुळे साहजिकच मुंबई महापालिकेच्या बजेटवर सुद्धा निवडणुकीचं परिणाम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर यंदाचा बजेट जो आहे तो जवळजवळ 32,000 पेक्षा जास्त असेल अशी माहिती मिळते. परंतु या बजेटमध्ये आता मुंबईकरांना नेमकं काय मिळतं हेच पाहावं लागेल. कॅमेरामॅन नरसिंग सोबत विनायक डावरू, विनायक मराठी, मुंबई.